हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर गेले 6 महिने बघा झालं, मी 6 महिने होत आले। तर माझं रोज काय ना काय दुखतच असतं आणि रात्रीचं झोपच नाही येत, काय माहिती मला काय झालंय। तर बघा आम्हाला जिथं कोण काय बोललं आम्ही तिकडे जातो। आता माझ्या फ्रेंडनी सांगितलं तिकडे जा म्हणून, तर मी आता तिकडे चालले। माझ्या आहोने घाणगापूर सगळीकडे मला नाही, अक्कलकोट सगळीकडे नेऊन आणलं तरी पण मला फरकच नाही। तर माझे आहो बघा इकडे हसवत आहेत। तर माझे आहो माझा एवढा जीव लावतात, तुम्हाला सांगते। मला काही पण झालं ना ते मला कुठेही घेऊन जातात। साताऱ्याला पण कोणीतरी सांगितलं होतं, तिकडं पण नेलेलं, पण त्यांचा अशा गोष्टीवर विश्वास नाही, तरी पण ते माझ्यासाठी काही करू शकतात, काही म्हणजे काही। मी बोलले ना पश्चिमेला सूर्य उगलतात तिकडूनच असं हा बोलतात। तर ते माझ्यावर एवढा जीव लावतात, तरी पण बघा माझी तब्येतच साथ देत नाहीये। तर माझी फ्रेंड बोलली तू तिकडे जा, तर आम्ही चाललोय बघा तिकडे। तर तुम्हाला मी पुढे सांगते आम्ही कुठं चाललोय। तर असं निसर्गाचा श्वास घेत काय बोलतात यार श्वास घेत बघा आम्ही चाललेलो आहे। असं गाडीवर मस्त वाटत होतं। माझ्या फ्रेंडनी सांगितलं होतं की तू जाऊन बघ तिकडं, पण खूप जणांना फरक पडला। मग आम्ही तिकडे गेलो, तुम्हाला शेवटी दाखवते। मला एवढे औषध गोळ्या चालू आहेत ना, हे बघा इथं एकत्रेचं प्रतीक म्हणून इकडे बघा सगळं आहे मस्त असं पंजाबी, सगळे आपले इंडियामध्ये जेवढे हे आहेत ना, तर त्यांचं एवढं भारी वाटलं। तिकडे मंदिर पण आहे ना, दोन्ही मिक्स आहे, हिंदूचं आणि मुस्लिम असं दोन्ही मंदिर एकत्रच आहेत बघा। तुम्हाला मी पुढे दाखवते। मस्त तिकडे आम्ही असे मस्त फुलं वगैरे घेतले, हे बघू शकता। आणि तिकडे डोक्यावर घ्यायला लागतं, म्हणजे कंपल्सरी आहे, आतमध्ये येऊ देत नाही डोक्यावर काय नसलं की। आणि गर्दी एवढी प्रचंड अशी गर्दी होती बघा इकडं। हे बघा इकडं आपल्या हिंदू दत्त महाराजांचं नवनाथ नाही का, नवनाथाचे मंदिर, आणि इकडं बघा मीरादाताचं म्हणून मंदिर फेमस आहे खूप पुण्यामध्ये। तर माझ्या फ्रेंडनी सांगितलं तू इकडे जा, तुला नक्की फरक पडत, म्हणून आम्ही इकडे आलेलो बघा। इकडे गेलो होतो, तर ते मुस्लिम ह्यांचं काहीतरी असतं, ते मला काय बोलता सांगता नाही येणार, ते आरती असते त्यांची, ते तिकडे चालू होतं। मग आम्ही तिथं बसलेलो खाली मस्त असं, माहिती आहे का एवढं भारी वाटत होतं। हे बघा इकडं आपलं देवांचं मंदिर आहे, आणि त्याच्याच बाजूला मुस्लिम नाही का मीरादाता यांचं मंदिर आहे। हे बघा इकडं प्रसाद, बुंदीचा प्रसाद, असं मी हार वगैरे घेतलेला। आणि तिकडे फिरतोय आम्ही, माहिती आहे का काय म्हणाल, तिकडं आम्ही फिरतोय। आणि तुम्हाला वाटत असेल ही रोज हसती, पण मी नाही का असं दाखवून देत नाही। मग फायनली आमचं सगळं दर्शन वगैरे झालं। आहो बोलत होते आता तरी बरं वाटते का, बघा माझ्या डोळ्याला किती डार्क सर्कल होत आहेत। माझ्या नशीब मला असाच नवरा भेटो 7 जन्मी, माहिती आहे का माझा नवरा एवढं माझी काळजी करतो। मग इकडे मग मला एवढी भूक लागलेली, मग मला आवडून इकडे वडापाव बघा चारला। मला अक्षरशः रडायला येते, खरं खूप नशिबान आहे मी, माझा नवरा मला एवढा भारी भेटला। आणि इकडे मग मस्त पोरांसाठी वडापाव पार्सल घेतलं। आणि मग तिकडंच थोडं शेजारी नाही का वडापाव पाणीपुरीचा ठेला होता, मग मला ते पण इच्छा झाली खायची। पहिलं जाऊन खाल्लं, पण बघा मग मी नंतर नाही का मसाला पाणीपुरी खाल्ली अशी मस्त। कोणाकोणाला आवडते मसाला पुरी, हे बघा मला खूप आवडते। मग फायनली घरी आलो, तर तिकडे बघा अशी मस्त आबीस दिलेली, आणि हे बघा हे पाणी आहे। पण माझी आऊ बिलकुल अशा गोष्टीला अंधश्रद्धाला मानत नाही, पण ते माझ्यासाठी नाही का काय काय करतायत तुम्ही बघू शकता। मी पण मानत नाही हो, पण मला त्रास होते त्याच्यामुळे करा। हे बघा बघू शकता औषधं किती चालू आहेत मला, तरी पण मला रात्रीचं झोप नाही, रात्रीची भीती वाटते, त्याच्यामुळे हे बघा एवढे औषधं चालू आहेत माझी। सगळ्या टेस्ट झाल्या, ॲडमिट केलं कित्येक जागी, आम्ही जिथं म्हणाल तिकडं प्रयत्न चालू आहेत। एवढ्या गोळ्या आणल्यात बघा, असे औषध चालू आहेतच। मग बघा हे बघा डोळ्याच्या खाली कसं काय होते, झोपच नाही येत, मला भीती वाटते रात्रीचं, काय माहिती काय झालंय। तर आहोच बोलत होते नाही का काय काय औषध खा, परत ते पण करून आलोय। मग घरी आलेले त्यांनी माझ्या हातात बांधलेलं दोरा, माहिती आहे का उजव्या हातामध्ये बांधलंय, ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दिसेल। तर आजचा व्लॉग कसा